मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं आणि औस्यामध्ये उभं केलं। एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं। मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी माननीय देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली। आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील याचे अनेक कामं अनेक विभागामध्ये सुरू आहे। मातोश्री ग्राम समृद्धी पांधन योजना मागच्या काळात आली, त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतोय, काही ग्रामविकास विभागही काम करतोय। त्यामुळं या ठिकाणी जे माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पांधन रस्ते महसूलचे आहेत, मालकी महसूलची आहेत, कंट्रोल तहसीलदारचा आहे, तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही, तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही। म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्न प्रमाणे असावी। पण आता या ठिकाणी आपण 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत, त्यामध्ये पूर्वी आता पांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण शेत रस्ते व गाव रस्त्याची हद्द निश्चिती झाली पाहिजे। ती अमरावती पॅटर्न चांगली आहे। अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशे आता लावले। एक अमरावती पॅटर्न तयार झालं। या शेतरस्त्याची मोजणी करणे, त्यांचं अतिक्रमण काढणे, शेतरस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे, शेतरस्त्याच्या प्रकरणाची अपील ही मंत्र्यापर्यंत येतं। पुढच्या काळात ही अपील जी आहे शेतरस्त्याची ती एडीओ पर्यंत संपली पाहिजे। म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी, दुसरी एडीओच्या वर ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, मंत्र्यापर्यंत अपील येतात। त्यामुळे दोनच ठिकाणी या अपीला संपल्या पाहिजे। याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे, वाटप पत्रामध्ये शेतरस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे, शेतरस्त्याचे सीमांकन व हद्द निश्चिती करणे, शेतरस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे। जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लोक अदालत घेतली। 30,000 प्रकरण पेंडिंग होते, त्यातले 11,000 प्रकरण लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले, आणखी काही प्रकरण संपवले। अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरण निपटारा करणे, शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे, रोड मॉडेल व्हिलेजमध्ये त्या ठिकाणी आपण काही पांधन रस्ते घेतले, चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे, गाव नोंदी नकाशावर करणे, शिवपांधन शेत रस्त्याचे नंबर करणे, सर्वेक्षण करणे, त्याला नंबर देणे। अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल 2 शेतकऱ्याची संमती करून त्यांचा 12 फुटाचा रस्ता करून देणे। पांधन रस्ता शिवरस्ता हा 30 फुटाचा आहे, काही ठिकाणी 40 फुटाचा आहे, काही 60 फुटाचा आहे, तो असणारच आहे, तो सरकारी रस्ता आहे। पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो 12 फुटाचा कमीत कमी, म्हणजे 12 फुटाच्या कमी नाही। 90% केसेस कशा सुरू आहे, एक डॉट आहे, सिंगल डॉट, तो 3 मीटर आहे की 1 मीटर तो काही दाखवला नाही आहे। त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की 12 फुटाच्या कमी रस्ता असणार नाही, तो 12 फुटाचाच असेल, त्यापेक्षा जास्त असेल, 12 असेल, 15 असेल, 18 असेल, जेवढी जागा असेल तेवढी असेल, पण कमीत कमी 12 फूट असला पाहिजे। आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही 7/12 नोंदी होतील, यांचाही 6 फूट त्याचेही 6 फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत। या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतोय। शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे, आम्ही संकल्पनाम्यामध्ये दिला आहे, निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्त्वाचे, या रस्ते खुले करणे, रस्त्याचं नंबरिंग करणे, जसं VRODL नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय, तसे याचं नंबरिंग करणे, हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून 13 लोकांची समिती तयार केली आहे आणि आता यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढे जातो आहे। आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पांधन रस्ते बांधकामाची, तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेड करावं, त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडून काही पैसे मिळावे, काही DPCतनं मिळावे, आमदारांनाही काही पैसे देता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राचा शेत रस्ते हाच प्रश्न आहे। निश्चितपणे यावर चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू की या शेतकऱ्यांचा पांधन रस्त्यांच्या योजना तयार करण्यात असतात, यासाठी एक फ्लॅगशिप प्रोग्राम बनवण्यात येणार आहे। या महसूल विभागामार्फत एक वेगळं लेखाशीर्ष
पांढरण रस्त्यांच्या बांधणीसाठी करण्यात येईल का? आणि शासनातर्फे पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पक्का पांढरण रस्ता मिळावा यासाठी प्रोग्राम तयार करण्यात येणार आहेत का? आणि दरवर्षी यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहेत का? पण महत्वाचा प्रश्न आता पांढरण रस्त्याचा आहे. निश्चितपणे एक चांगली आपण याच्या शब्दा पांढरण रस्ते योजना तयार करू आणि ती पांढरण रस्त्याची योजना आपल्या विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात करण्याकरता एक त्या ठिकाणी निश्चित कालबद्ध कार्यक्रम देऊ असे या ठिकाणी आश्वासन होते. अत्यंत महत्वाचा विषय सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार आणि श्रीजींनी या ठिकाणी मांडला आणि त्यांचं अभिनंदनच खरं म्हणजे फार महत्वाचा विषय. आणि शेतकऱ्यांच्या मला आपल्याला अध्यक्षपदी सांगताना मंत्री महोदय अनेकांना शेतीतील माल काढताना भांडण डोके फुटलीत, मारहाण झाली, मृत्यू झालेच, परंतु त्यांचा अर्धा शेतीमाल निघाल्यानंतर ते सुद्धा काढताना अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस या पांढरण रस्त्याचं महत्व फार मोठं आहे. पण मला माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, या वेगळ्या लेखाशीर्ष द्या. इतर कामापेक्षा या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी जो रस्त्याची आवश्यकता आहे तो पूर्ण करण्यासाठी एक हेड तयार करून त्यावर विशिष्ट निधी टप्प्याटप्प्याने द्या. अन्य अध्यक्ष महोदय, रस्ते हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं हे सत्य आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी ही आपल्या पांढरण रस्त्याकरता किंवा आमच्याकडे विदर्भात टक्के पडतात त्या पांढरण रस्त्याकरता सर्वाधिक मागणी आहे. या संदर्भात यापूर्वी देखील वेगवेगळ्या योजना आपण केल्या. त्यातल्या काही योजना काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाल्या कारण त्या ठिकाणी मजुरांची अवेलेबिलिटी होती, काही जिल्ह्यांमध्ये नव्हती, त्यामुळे ते होऊ शकल्या नाही. आणि म्हणून याच्यामध्ये जी काही सभागृहाची भावना आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि मुळामध्ये याचं वेगळं लेखाशीर्ष तयार करण्याची जी काही मागणी सातत्याने येते त्याचा विचार आपल्याला करता येईल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर स्केलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल. ज्या सोर्सेसमधनं पैसे उपलब्ध आहेत त्या सोर्सेसमधनं घेतले तर जे सुमित वानखडे म्हणाले की 5 वर्षात तुम्ही पूर्ण करणार का, तर हे 5 वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर त्या सगळ्या याच्यातलं आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावं लागेल. मग असे कोणीतरी 25-15 म्हणालं, तुम्ही म्हणाल वडेट्टी वर्ष, माझं म्हणणं आहे की सभागृहाने निर्णय करावा की 25-15तले 50% पैसे हे फक्त शेत रस्त्याला जाते, इतर कुठल्याही त्याचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आम्ही तयार करू. 1 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा. लेखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू. कॉन्व्हर्जन्स ही जर योजना पूर्ण होत असेल आणि त्याला कुठल्या तरी याच्यातनं पैसे द्यायचे असतील तर तशाही प्रकारचं जे काही या ठिकाणी आपण ठरवाल. पण या समितीने पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातले सगळे पांढरण रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजाही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे या त्याचा उपाययोजना सुचवावी आणि 1 महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. 1 मिनिट. पांढरण रस्त्याचा हा जो विषय आहे तो गंभीर आहे. सगळ्या सदस्यांना बरंच काही बोलायचं आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ऐका, पुढचं ऐका. मी सोमवार, मंगळवार किंवा बुधवार, येत्या सोमवारी, मंगळवारी किंवा बुधवारी या विषयाची अल्पकालीन चर्चा लावून आपण विस्तृत चर्चा करू. चला पुढे.